आय वुड हॅव स्टडीड हार्ड, आय कुड हॅव स्टडीड हार्ड अँड आय शुड हॅव स्टडीड हार्ड. या 3 वाक्यांपैकी बरोबर वाक्य कोणतं, असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असायला हवं की ऑल 3 सेंटेन्स आर करेक्ट. 3ही वाक्य बरोबर आहेत. मग 3ही वाक्य जर बरोबर असतील मग याच्यामध्ये एक्झॅक्टली फरक काय, हा फरक तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे इंग्लिशचा अभ्यास करताना, लिहिताना किंवा बोलताना बऱ्याच वेळा मुलांचं कन्फ्युजन या 3 गोष्टींच्या बद्दल असतं की शुड हॅव कधी वापरायचं, कुड हॅव कधी वापरायचं आणि वुड हॅव कधी वापरायचं. तर आजच्या सेशनमध्ये आपण सविस्तर याची चर्चा करणार आहोत. ती गोष्ट समजल्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. सुरुवात करू आपण. द फर्स्ट वन इज कुड हॅव. एक लक्षात ठेवा, जस्ट मी तुम्हाला असं म्हटलं की शुड हॅव, कुड हॅव आणि वुड हॅव या 3 कॉन्सेप्ट्स वेगळ्या आहेत. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये कॉमन आहे की सगळ्या वाक्यरचनेमध्ये त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं तिसरा रूप येतं, ज्याला आपण म्हणतो की पास्ट पार्टिसिपल, ज्याला आपण म्हणतो की क्रियापदाचा थर्ड फॉर्म त्याच्यामध्ये येतो, ज्याला तुम्ही V3 सुद्धा म्हणू शकता. कधी वापरायचं ते, समथिंग वॉज पॉसिबल इन द पास्ट, म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट शक्य होती. और यू हॅड कॅपॅबिलिटी डू समथिंग इन द पास्ट बट यू डिड नॉट डू इट. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये करणं शक्य होतं किंवा करण्याची क्षमता होती परंतु ती गोष्ट केली नाही, अशा प्रकारचं वर्णन याच्यामध्ये आपण करतो. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता होती परंतु करू शकलो नाही, असा आशय व्यक्त करण्यासाठी ही रचना वापरली जाते. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता भूतकाळामध्ये होती परंतु ती गोष्ट करू शकलो नाही, असा आशय व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. उदाहरण पाहू आपण काय आहे. फर्स्ट वन, आय कुड हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन बट नोबडी सपोर्टेड मी. म्हणजे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो असतो, पूर्ण होण्याची शक्यता होती भूतकाळामध्ये किंवा पूर्ण होण्याची क्षमता सुद्धा होती परंतु मला कोणी सपोर्ट केला नाही, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, नेहा कुड हॅव हेल्प यू. नेहा तुला मदत करू शकली असती. म्हणजे नेहामध्ये तुला मदत करण्याची क्षमता होती बट परंतु यू डिड नॉट टेल युअर प्रॉब्लेम, परंतु तुझी समस्या तू तिला सांगितली नाहीस. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करणं शक्य होतं किंवा क्षमता होती परंतु तशी होऊ शकली नाही, अशा आशयाचं व्यक्त करण्यासाठी, अशा आशय व्यक्त करण्यासाठी आपण कुड हॅव प्लस V3 ही रचना वापरत असतो. नेक्स्ट स्ट्रक्चर पाहू आपण. नेक्स्ट वन इज शुड हॅव प्लस V3. शुड हॅव प्लस V3. जसं मी सांगितलं की प्रत्येक रचनेमध्ये क्रियापदा थर्ड फॉर्म येणार. काय म्हटलं, समथिंग यू विश टू हॅपन बट डिड नॉट हॅपन. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट व्हावी अशी तुमची इच्छा होती परंतु ती तशी गोष्ट झाली नाही. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट व्हावी अशी तुमची इच्छा होती परंतु ती गोष्ट झाली नाही, असा आशय व्यक्त करण्यासाठी ही रचना वापरतो. एखादी गोष्ट करायला हवी होती किंवा व्हायला हवी होती परंतु होऊ शकली नाही, अशा अर्थाने आपण शुड हॅव प्लस V3 या प्रकारची रचना वापरतो. एक्झाम्पल पाहून घ्या. साहिल शुड हॅव व्हिजिटेड अनदर डॉक्टर फॉर द सेकंड ओपिनियन. म्हणजे साहिलला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम होता आणि साहिलचा तो मेडिकल प्रॉब्लेम अजून वाईट झाला, तर त्याच्यानंतर लोक त्याला म्हणतात की अरे तू दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा होता परंतु घेतला नाहीस. म्हणजेच काय, साहिल शुड हॅव व्हिजिटेड अनदर डॉक्टर फॉर द सेकंड ओपिनियन, राईट ना. म्हणजे साहिलने असं करायला हवं होतं भूतकाळामध्ये परंतु त्याने ते केलेलं नाही. सेकंड एक्झाम्पल बघा. नताशा शुड हॅव स्टडीड हार्ड टू पास MPSC एक्झामिनेशन. म्हणजे नताशा 100% नापास झालेली आहे. नातेवाईक काय म्हणतायत, नताशा शुड हॅव स्टडीड हार्ड. नताशाने अभ्यास करायला हवा होता भूतकाळामध्ये म्हणजे ती पास झाली असती, याचा अर्थ ती नापास झाली आता, बरोबर ना. म्हणजे नताशा शुड हॅव स्टडीड हार्ड टू पास MPSC एक्झामिनेशन. किंवा आपण असं म्हणतो ना, यू शुड हॅव ड्रिव्हन केअरफुली. तू काळजीपूर्वक कार चालवायला हवी होती, बरोबर. किंवा यू शुड हॅव व्हिजिटेड डॉक्टर. तू डॉक्टरांना भेट द्यायला हवं होतं. भूतकाळात असं व्हायला हवं होतं, अशी गोष्ट घडायला हवी होती परंतु तशी गोष्ट घडलेली नाहीये, असा आशय व्यक्त करण्यासाठी शुड हॅव प्लस V3 ची रचना आपण वापरतो. शेवटची रचना आपण पाहून घेऊ. दॅट इज वुड हॅव प्लस V3. वुड हॅव प्लस V3.
इट इज यूज टू एक्सप्रेस द रिझल्ट इन द पास्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम भूतकाळामध्ये काय झाला असता असा आशय व्यक्त करण्यासाठी. म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम असा होऊ शकला असता, एखाद्या गोष्टीचा परिणाम असा होऊ शकला असता परंतु तसा झालेला नाहीये असा आशय व्यक्त करण्यासाठी होतो. बघा उदाहरण पाहून घ्या. इफ यू हॅड इन्फॉर्म मी, जर तू मला सांगितलं असतं किंवा जर तू मला कळवलं असतं, आय वुड हॅव हेल्प यू. म्हणजे भूतकाळामध्ये हा परिणाम साधला असता. कधी? जर तू मला कळवलं असतं की तू प्रॉब्लेममध्ये आहेस ना, तर मी तुला मदत केली असते. म्हणजे मदत करण्याचा परिणाम साधता आला असता. म्हणजे हा परिणाम पाहायला मिळाला असता. कधी? जर तू इन्फॉर्म केलं असतं तर, भूतकाळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वन. इफ गणेश हॅड स्टडीड हार्ड, जर गणेशने चांगला अभ्यास केला असता, देन ही वुड हॅव पास्ड एमपीएससी एक्झाम. म्हणजे गणेशने जर चांगला अभ्यास केला असता तर त्याचा परिणाम काय झाला असता की तर तो एमपीएससी पास झाला असता. थोडक्यामध्ये काय, भूतकाळामध्ये एखाद्या गोष्टीचा परिणाम असा झाला असता असा आशय व्यक्त करण्यासाठी वुड हॅव प्लस V3 ही रचना आपण वापरतो. हा फरक होता. शुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3 अँड वुड हॅव प्लस V3. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. नक्की याचा फायदा तुम्हाला होईल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज. धन्यवाद.